अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी, साष्टांग नमस्कार, नमस्कार नाना सदैव नमस्कार, नमस्कार नानी सहर्ष नमस्कार, नमस्कार स्वामी सहस्त्र नमस्कार। आज 16 जानेवारी परमपूज्य नानांचं 40वे पुण्यस्मरण आणि वंदनीय नानींचं 21वे पुण्यस्मरणासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत। नाना आणि नानींच्या आठवणी अनंत आहेत। सागरातील अनंत लाटा जशा मोजता येत नाहीत, आकाशातील अनंत तारे जसे मोजता येत नाहीत, तशा या आठवणी आहेत। कुठच्या आठवणी घ्यायच्या आणि कुठच्या सांगायचा असा संभ्रम निर्माण होईल। परमपूज्य नानांचं सर्व आयुष्य म्हणजे खरोखरच एक महासागर आहे। महासागराच्या किनाऱ्यावरच आपण खरं म्हणजे भटकत आहोत। नानांना आपण पूर्ण जाणलेलंच नाही। सागराच्या खोल असलेली रत्न माणके ह्या नानांच्या जीवनातले जे मोठे महान पैलू आहेत ते अजून आपल्याला समजायला काही वर्ष जाणार आहेत, कदाचित काही आयुष्य जातील, तरच त्यांचं महान जे कार्य पण आपण समजू शकू आणि त्यांच्या व्यक्तिमत्वात असलेले विविध पैलू आपण जाणू शकू। परंतु जेवढं काही समजलं आहे आपल्याला ते जनतेला सांगत राहावं, असं रामदास स्वामी म्हणाले, जे काय चांगलं आहे ते सांगत राहावं, शहाणे करावे सगळे जन। म्हणजे जे काय चांगलं आहे ते समाजामध्ये पेरत जा। आणि त्याच ह्याच्याने मी आज नानांच्या काही आठवणी, नानांच्या काही आठवणी आणि परिवाराच्या कार्यासंबंधीच्या काही गोष्टी आपल्यापुढे मांडणार आहेत। सुरुवात कुठून करायची हा पण प्रश्न आहे। सुरुवात नेहमी अशीच होते की बालपणापासूनच्या आठवणी आपल्याला आठवायला लागतात, एक एक आठवणी। मग नानांचं ते धुळं आठवतं, नानांचं अमळनेर आठवतं, नानांचं जळगाव आठवतं, नानांचं नागपूर आठवतं, आणि मग नानांचं ठाणं आठवतं, आणि मग लोणावळ्याचं स्वामी भवन। असा सगळा हा आयुष्याचा प्रवास झालेला आहे। एकच आहे की लहानपणापासून सतत नानांच्या सान्निध्यात राहावं असं वाटायचं, काही कळत नव्हतं। वडिलांचं प्रेम म्हणून नाही, पण ही व्यक्ती काहीतरी वेगळी आहे आणि हेच आपल्या जीवनातले आदर्श। या भावानेच मी त्यांच्याबरोबर सर्वकडे वावरत इथपर्यंत आले आहे। आता मग अशी काही जणांच्या नानांच्या पुस्तकातल्या वगैरे कथा सांगितली। खरं आहे, नानांची जी काय पुस्तकं आहेत त्या पुस्तकातून नानांचे जे विचार आहेत ते सगळे विचार आपल्याला सहज समजू शकतात। आता वेळ पूर्ण नाही, आज काय 1 तास बोलणार नाही, कारण आपले नंतर पुढचे कार्यक्रम पण तेवढेच महत्त्वाचे आहेत। आणि म्हणून पुस्तकाच्या संदर्भातून नानांचे जे विविध पैलू आपल्याला दिसतात आणि काही अनुभवातून नाना आणि नानींचं कसं स्वामी भक्ती दिसून येते याच्याकडे आपण आज बघणार आहोत। आधी आपण लक्ष पावलांची पुस्तक घेऊया। सुरुवातीलाच प्रवासामध्ये पडके गावात नाना दुपारच्या वेळेला झाडाखाली झोपलेले असताना एका शेतकऱ्यांनी येऊन नानांना उठवलं आणि म्हणाले, काय ही झोप, झाड जळतंय आणि तुम्ही गाढ झोपला होतात। नाना उठले। पुढे शेतकरी असं म्हणाला की गाय उभी होती, तिने सावली धरली म्हणून तुम्हाला ऊन लागत नव्हतं, पण गाय तर कुठे दिसली नाही। नानांच्या मनात विचार आला की गाय कुठे गेली, ही गाय होती की माऊली होती। पुढे शेतकऱ्यांनी नानांना झोपेतून उठवून येणाऱ्या संकटापासून वाचवलं आणि म्हणून त्याचे आभार कसे मानावे हा नानांच्या मनात आलेला विचार महत्त्वाचा आहे या घटनेमध्ये। आपण फक्त म्हणतो की त्यांनी वाचवलं, काहीतरी मोठा चमत्कार घडला, त्याहीपेक्षा मी अधिक जास्त भर देईन की त्या क्षणाला नानांच्या मनात विचार आला की या शेतकऱ्याचे आभार मी कसे मानू। शेतकऱ्याला काहीतरी द्यावं असं नानांना वाटलं, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। नुसतं तोंडाने थँक्स म्हटलं की झालं असं नव्हता नानांचा विचार। याला मला काहीतरी देता आलं पाहिजे हा जो नानांच्या मनात भाव होता। आणि त्याच वेळेला या परमेश्वरांनी तिथे कलिंगड घेऊन येणारी एक व्यक्ती उभी केली बरोबर। नानांनी त्याच्याकडून कलिंगडाच्या 2 फोडी घेतली आणि त्या शेतकऱ्याला त्या कलिंगडाची फोड दिली।
त्यांनी जे काय दादांसाठी केलं, त्यांनी जे काय सत्कार कर्म केलं, त्या संदर्भात नानांच्या मनात जो भाव आला, प्रेमभाव आला आणि काहीतरी त्याला खाऊ घालावं असं ते नानांना वाटलं. हा आयुष्यात आपल्याला खूप मोठी गोष्ट समजून घ्यायची याच्यातनं आपण, की आपल्याला द्यायची बुद्धी सतत झाली पाहिजे. नाना नेहमीच घरात बोलताना म्हणायचं की दिल्याने वाढतं, दिल्याने वाढतं, देत राहा, मुक्त हस्ताने लोकांना मदत करत जा. आता मदत म्हणजे कोण गरजू आहे त्यालाच मदत करायची अशी नाही गोष्ट. कोणी आपल्याकडे आलं आहे तर त्याला तुम्ही काही ना काहीतरी देऊन, जे आपण म्हणतो गृहस्थाश्रम आहे की घरामध्ये कोणी आल्यानंतर त्याला काहीतरी खाऊ पिऊ घातल्याशिवाय कधी पाठवू नये, हा आपले संस्कार आहेत. आणि तेच वातावरण नानांच्या घरात सदैव होतो की मग घरात तो पोस्टमन आला तरीसुद्धा त्याला पाणी आणि पेढा दिला जायचा. इतक्या साध्या छोट्या छोट्या गोष्टीतून नाना आणि नानींचं आपल्याला व्यक्तिमत्व दिसतं. नानांच्या पुढच्या लक्ष पावलाच्या कथामध्ये जी गोष्ट आहे की ज्या आजारी आई आणि मुलगी आहे, नानांना बरोबरूनच बाहेरून जाणवलं की घरात आजारी कोणीतरी व्यक्ती आहे. आवाजावरून त्यांनी ओळखलं की या घरात आजारी व्यक्ती आहे. ही जाण आपण ठेवणं गरजेचं आहे. आपण काय आपल्या याच्या विश्वात वावरत असतो. आणि पदयात्रेतला एवढा वेळ काढून त्यांनी त्या दोन्ही आजारी व्यक्तींना औषधं लिहून दिली, हे जे कार्य केलं हे महत्त्व आहे. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आम्हाला ऑफिसला जायला उशीर झाला तर वाटेत जर काही घडलं तर आम्ही दुर्लक्ष करून पुढे जातो. आता नानांजी या प्रसंगातून आपल्याला हे शिकायचं आहे की कुठे गरज आहे आणि त्या गरजेला ज्या वेळेला जर मी उपयोगी पडू शकत असलो तर माझं ते पहिलं कर्तव्य आहे आणि ते मला पार केलं पाहिजे. आणि त्या पद्धतीने नानाने त्या दोन्ही यांना औषधं दिली, आशीर्वाद दिला आणि नाना पुढे चालू शकले. आता नानांना वाटेत एका मारवाड्यांनी विचारलं, जगन्नाथपूरच्या जवळ आले होते त्यावेळेला, की तुम्ही एवढे उन्हात न चालताय तर तुम्हाला मी छत्री देतो, तुम्ही छत्री घेऊन जा तुम्ही मला. तर नाना गमतीत म्हणाले की अरे तुझी छत्री द्यायला मला परत यायला लागेल. आम्ही काय विचार केला असता, देतोय छत्री घ्यावी जावं, आता त्यांनी दिली म्हणजे ती आपलीच झाली. दादाने टाकता त्याला काय उत्तर दिलं, गमतीत का होईना पण काय तुझी छत्री द्यायला मला परत यायला लागेल. आणि पुढचं वाक्य महत्त्वाचं आहे. नाना म्हणाले, एकदा स्वामींचं कृपाछत्र माझ्या डोक्यावर असल्यावर मला इतर छत्रांची गरज नाही. फार महान वाक्य आणि हे आपण आयुष्यात लक्षात ठेवायचं की महाराजांना जर तुम्ही एकदा शरण गेलेला आहात आणि तुम्हाला स्वतःला स्वामींची भक्तीची आवड आहे तर मग आयुष्यात घाबरायची गरज नाही. त्यांचं कृपा छत्र सदैव तुमच्यावर असतं आणि तुम्ही पण अनुभव घेत असाल की किती छोट्या छोट्या गोष्टीत आपल्याला महाराज मदत करत असतात. आणि ज्यावरती अशी आपल्याला मदत येते सहजपणे, आपला प्रश्न सहज अगदी छोटासा शुल्लक प्रश्न होता. आता परवाचीच गोष्ट, मी लोणावळ्याला बसले होते केबिनमधून, मला जरा जायचं होतं माझ्या आतल्या रूममध्ये. माझा सगळा पसारा होता, पर्स होती, मोबाईल होते, पैसे काही होत्या गोष्टी. तर खोली बंद करून जायचं तर कोणीतरी तर सगळं घेऊन जायचं असा विचारात होते. तर कोणी येऊन बसलं तर आपल्याला आरामात जाता येईल असा विचार आला. आणि बरोबर एक व्यक्ती तिकडे मला भेटण्यासाठी, ओळखीची परिचयातली व्यक्ती तिथे आली. मी म्हटलं थांबा, आता तुमचं काम नंतर, आधी माझं काम करते. मी चहा पण प्यायले नव्हते, म्हणजे हे इथे तुम्ही सगळं हे सांभाळा, मी जाऊन होते. कोणाला बोलवायला लागलं नाही, काही करायला लागलं नाही. बरोबर सगळ्या गोष्टी महाराज, असे अनुभव तुम्ही पण आयुष्यात घेतच आले. पण फक्त त्यावेळेला जाणीव ठेवा की मला ही अशी मदत का मिळाली. तर आपण जी महाराजांची भक्ती करतो त्यामुळे आपल्याला अशी सहज मदत मिळत जाते. म्हणजेच महाराजांचं कृपाछत्र सदैव आपल्या डोक्यावर आहे आणि ते असल्यावर आपल्याला इतर कशाची गरज नाही, हे नानाने त्याच्यात दाखवून दिलं. नानांनी महाराष्ट्र प्रांत सोडल्यानंतर महाराष्ट्र प्रांतातल्या त्या बॉर्डरवर त्यांनी ज्या ज्या घरात नाना जाऊन आले होते त्या प्रत्येक घराची नानांनी आठवण काढली आणि त्यांना सगळ्या घराला आशीर्वाद दिला मनातल्या मनात. एवढं विशाल मन असेल विचार करा. आम्हाला फक्त घरच्यांचीच आठवण येते, बाकी कोणाची आठवण येत नाही. जगन्नाथपुरीला पोचल्यावर देखील तिथे जगन्नाथाचं दर्शन घेताना नानांनी सगळ्यांसाठी प्रार्थना केली. आपण हे शिकायचं आहे की मंदिरात गेल्यानंतर आपण प्रार्थना काय करायची.
मंदिरात गेल्यानंतर माझं महाराज हे काम करा, माझं हे असं होऊ दे, माझं ते तसं होऊ दे वगैरे काही नानांनी मागितलं नाही. नानांना काय समस्या नव्हत्या, घरगुती म्हटल्या तर खूप समस्या असतात, पण तो विचारच त्यांच्या मनात आला नाही. हे त्यातून आपण शिकायचं आहे की आपण जे आपलं छोटंसं विश्व ठेवलं आहे ते विश्वाच्या बाहेर आपल्याला पडायचं आहे, महान विश्वात जायचं आहे. आणि म्हणून परमेश्वराची प्रार्थना करताना, जगन्नाथपुरीच्या यात्रेत जगन्नाथाची प्रार्थना करताना सगळ्यांची आठवण काढून त्यांच्यासाठी नानांनी प्रार्थना केली. ही गोष्ट त्याच्यात लक्षात ठेवा तुम्ही. आणि त्याप्रमाणे जेव्हा जेव्हा तुम्ही कधीही कुठल्याही धार्मिक स्थळावर जाल त्यावेळेला सर्वांसाठी प्रार्थना करा. हे त्यातून आपल्याला शिकायचं आहे. छोट्या या आता प्रसंगामध्ये या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ह्यातून आपल्याला नानांनी नकळत जी शिकवण दिली आहे ती शिकवण आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्या हातातूनच नानांचं खरं पुण्यस्मरण होऊ शकतं. नानांच्या आनंद यात्रेच्या पुस्तकामध्ये सुरुवातीचा जो प्रसंग आहे की नानांनी पुण्याहून आळंदीहून पदयात्रेला सुरुवात केली. मठात दर्शनाला गेले. मठात प्रसाद मागितला नाही. मठात दर्शन घेतलं. पूजा कोणाला सांगितलं पण नाही की मी पायी यात्रा करतोय, मला प्रसाद द्या. नाही, आम्ही धावत असतो प्रसादासाठी. अहो हा एवढा आलाय चालत किंवा यांनी असं केलं, याला प्रसाद द्या. नानांनी काही सांगितलं नाही. पण महाराज बघत असतात. जो तिथे पुजारी होता तो धावत आला आणि त्यांनी 4 बुंदीचे लाडू नानांना बांधून दिले स्वतःहून. नाना म्हणाले की आईने शिदोरी दिली, मी प्रवासाला निघालो आहे आणि मातेने मला शिदोरी बांधून दिली. नाना पोचले पुण्यामध्ये. तो रामनवमीचा दिवस होता. आज आपण श्रीरामाच्या संबंधीचा कार्यक्रम ठेवला आहे. त्याच्या पाठीमागे हेतू हाच आहे की नानांनी श्री स्वामी समर्थांनी आपल्या नानांना दोन्ही यात्रा करताना श्रीराम श्रीराम हा जप कर असा आदेश दिला होता. दुसरं, आपल्या प्रार्थनेमध्ये जी रामरक्षा आहे तो पण स्वामींचा आदेश आहे की संस्कृत रामरक्षा मराठीमध्ये घेऊन रामरक्षेचा प्रसार कर, भक्तीचा प्रसार कर. आणि आपल्या परमपूज्य नानांना श्री स्वामी समर्थांनी हनुमंताच्या रूपात दर्शन दिलं होतं. म्हणजे श्री स्वामी समर्थांचं श्रीरामाचं रूप त्याच्यामध्ये आहे हे लक्षात घ्यायचं आहे. आणि म्हणून आपण हा एक कार्यक्रम ठेवलेला आहे. सदावर्तेंच्या राहाळकरांच्या ह्याच्यात नाना गेले राम मंदिरामध्ये. राम जन्माच्या वेळेला तिथे पोचले. रामजन्माला अगं सगळी ध्वनिमुद्रिका लागलेली होती, सोंठोडा वाटण सगळं चाललेलं होतं. तिथे काही मैत्रिणी लोक भेटले. त्यांचं भेट घेऊन फराळ करून, आग्रह झाला म्हणून फराळ करून नाना सदावर्त्यांच्या मठामध्ये आले. तिथे पण बाकीची मंडळी भेटली. त्याच्यात एक जोशी नावाचे गृहस्थ होते. त्या गृहस्थांनी नानांना आग्रह केला की तुम्ही काही करा, माझ्याकडे 10 मिनिटं चला. आणि त्यांच्या रस्त्यावरच होतं, वाटेवरच होतं, नानांच्या प्रवासातच ते लागत होतं. म्हणून नाना त्यांच्या घरी गेले. आणि मग त्यांनी जो अनुभव सांगितला तो सगळ्यांनी पुस्तकात वाचलेला आहे की ओंकाराचा मोठा जप केला आणि नंतर ते अक्कलकोटला जाऊन पोचले. कोणी कोणी आलं, ट्रकमधून गेले, याच्यातून गेले आणि बरोबर शेवटी अक्कलकोटमध्ये पोचले. म्हणजे ओंकाराची साधना केल्यानंतर श्री स्वामी समर्थांपर्यंत आपण जाऊ शकतो, म्हणजे पोचू शकतो. म्हणजेच महाराज म्हणजे ओंकार, अखिल विश्व ब्रह्मांडाच्या सगळ्या ऊर्जा लहरी आहेत त्या ऊर्जा लहरींचं देणं म्हणजे श्री स्वरूप म्हणजे श्री स्वामी समर्थ. हा स्वामी समर्थांचा महान अर्थ, हे महान रूप नानांना त्या दिवशी जाणवलं आहे. लक्षात घ्या, फार मोठा अर्थ आहे. ती नानांना तो अनुभव येणं ही फार मोठी घटना आहे. लक्षात घ्या. तत्पूर्वी जेव्हा नानांना स्वामींचं दर्शन झालं त्याच्यानंतर स्वामींच्या विषयी नानांनी खूप शोध घ्यायचा प्रयत्न केला. कारण नानांना स्वामींच्या विषयी काहीच माहिती नव्हतं. मठात जाऊन आली, ट्रस्टींना भेटले, चौकशी केली, काही पुस्तकं वाचली, नानांचं संशोधन चालू होतं, पण नानांचं समाधान होत नव्हतं. पण जेव्हा या जोशींनी त्यांचा ओंकाराचा अनुभव जो सांगितला की ओंकाराची बरीच साधना केल्यानंतर ते महाराजांच्या इथे जाऊन पोचले अक्कलकोटला, तर त्या प्रसंगातून नानांनी श्री स्वामी समर्थांचं महान विशाल रूप काय आहे हे जाणलं. आणि मग त्या रूपाचाच प्रसार यांनी त्यांच्या उपासनेमध्ये नानांनी केला. आणि म्हणून त्या यात्रेतील ही महत्त्वाची घटना आहे. लक्षात घ्या.
पुढे कसारा घाटात नाना आनंदयात्रा झाल्या. आता पुढे नानांचा प्रवास सुरू झालेला आहे अक्कलकोटमध्ये. वाटेत परत श्रीरामाचा उल्लेख आहे, चाफळच्या मंदिराचा उल्लेख आहे. दुसऱ्या दिवशी रामघळमध्ये नानांना जायचं आहे. रस्ता माहिती नाही, विचार करतायत की कसं जायचं. तोच एक छोटासा मुलगा धावत आला, नानांची ओळख करून घेतली, नानांना पाणी दिलं आणि स्वतःहून रामघळीला कसं जायचं हे नानांना सांगितलं. आणि त्यांनी सांगितलेल्या रस्त्याच्या खाणा खुणा सगळ्या लक्षात घेऊन नाना रामघळीत जाऊन पोचले. त्या आसनाला नमस्कार केला, त्याच्यासमोर बसून नानांनी साधना केली. पुढे सातारा टप्पा झाला आणि नाना अक्कलकोटच्या पोचल्यानंतर तिथे परत तुळजाभवानीचं दर्शन श्री स्वामी समर्थांनी नानांना सांगितलं. म्हणजे नानांच्या जीवनात श्रीराम कसा आहे याच्यावर मी तुम्हाला आज या गोष्टी सांगते. वाटेमध्ये तुळजापूरला नाना गेले नाहीत, रस्ता वेगळा होता आणि म्हणून उगाच देवदर्शन करण्यासाठी यात्रा नव्हत्या. नानांच्या दोन्ही यात्रा ह्या कशासाठी होत्या हे लक्षात घ्यायचं आहे की वाटेत येणारा सगळा जो समाज आहे हा समाजाचं अवलोकन करता यावं. त्यातून जर कोणी दुःखी कष्टी व्याधीग्रस्त भेटले तर त्यांना मदत करत त्यांचं जीवन फुलवत जावं, आनंदित करत जावं. महाराजांचा सहवास जास्तीत जास्त मिळावा, एकांत जास्तीत जास्त मिळावं आणि महाराजांची शक्ती किंवा कृपा जेवढी प्राप्त करता येईल ती सहजगत्या या प्रवासातून नाना प्राप्त करत गेलेली आहे. अक्कलकोटला तुळजाभवानीची जी भक्त महिला होती तिला तुळजाभवानी दर्शन कधी देणार असा प्रश्न तिच्या मनात होता. तर तिला देवीने सांगितलं की ठाण्याहून एक गृहस्थ चालत येणार आहेत, ते तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतील. नानांचं कनेक्ट कसं आहे, श्रीरामाशी नानांचा असलेला संबंध कसा आहे या सांगण्यासाठी आज या कथा सांगते. नाना ते आरतीला गेले, सगळ्यांनी कथा वाचलेली, आरती सुंदर झाली आणि नानाने जे वाक्य लिहिले ते महत्त्वाचे की साक्षात जगदंबा तुळजाभवानी तिथे प्रगट झाली असं वाटत होतं. आता नानांनी नुसतं वाटत होतं म्हटलं तर आम्ही म्हणतो वाटत होतो, पण नाना कधी असं म्हणाले नाही की मला दर्शन झालं. नानांनी कधीच उल्लेख केला नाही की मला दर्शन झालं, अमुक झालं, तमुक झालं. सगळे विचार ते नुसतं तुमच्यापुढे मांडत राहिले. आपण त्याच्यातून अर्थ काढायचा आहे की नानांना काय म्हणायचं आहे. साक्षात तुळजाभवानी पुढे प्रगट झाली असं वाटत होतं, म्हणजेच नानांना तिथे साक्षात तुळजापूर भवानीचं दर्शन झालं. आता परवाच मनात याविषयी विचार करत होते. आता अयोध्यामध्ये होणार आहे मूर्तीची स्थापना राममूर्तीची, त्याविषयीचा विचार करतो. मनात विचार आला की तिला रामवरदायिनी का म्हणतात, तुळजापूर भवानीला रामवरदायिनी असं का म्हणतात. आणि मग अशी रात्री विचार करत बसले होते. यांना पण विचारलं तुम्हाला माहिती आहे का, आता आणखीन कोणाला विचारावं अशा विचारात माझे विचार चालू होते. आणि मग एकदम म्हटलं की त्यांनी प्रवास श्रीरामाने जो लंकेपर्यंतचा प्रवास केला तो कसा केला तो मॅप बघूया. आता गुगलवर इन्फॉर्मेशन भरपूर आहे, फक्त तुम्हाला काय शोधायचं आहे हे महत्त्वाचं आहे. आणि त्याप्रमाणे उघडलं, मॅप मिळाला तर तिथे त्या प्रवासामध्ये तुळजापूरचा स्पॉट दाखवलेला आहे. म्हणजे श्रीराम तुळजापूर भवानीच्या दर्शनाला घेऊन तिचा आशीर्वाद घेऊन पुढे लंकेला गेलेला. मला जर कळलं ते तुम्हाला सांगितलं, गुगलवर बघितलं, माहिती मिळाली, मनात प्रश्न आला आणि हे तुम्हाला मी सांगितलं. आता या नानांच्या दोन यात्रातून आपल्याला जे काही शिकायचं आहे ते आपण बघितले. आणि या अक्कलकोटच्या यात्रेतच श्री स्वामी समर्थांनी नानांना मठमान्यांची आज्ञा केलेली आहे आणि मला लोणावळा निसर्गरम्य ठिकाणी आणून बसू असं सांगितलं. आणि त्याप्रमाणे सगळं महाराजांच्या शक्तीने आणि नानांच्या प्रयत्नाने आणि सर्वांच्या सहकार्याने आज दिव्यभैव स्वामी भवन आपण तिथे उभारलेलं आहे. आता श्रीरामाचा संबंधी आणखीन गोष्ट सांगते की नानांनी 11 मारुतीचा पायी प्रवास केलेला आहे. म्हणजे स्वामींचं दर्शन होण्याच्या आधीची ही गोष्ट, एक आवड म्हणून तर गेले होते. कसं कसं कनेक्शन प्रत्येक गोष्टीत आहे बघा. दुसरं, माझा मामाचा उल्लेख नानांच्या सगळ्या नातेवाईकांमध्ये, माझा जो मामा परशुराम बर्वे तो नानांचा अत्यंत लाडका होता. तर त्यांचा उल्लेखही करणं, कारण त्यांनी रामायण भवन जे आपल्या ठाण्यामध्ये उभं आहे
ते विश्व हिंदू परिषदेने घेतलेलं म्हणजे केलेलं आहे, पण माझा मामा विश्व हिंदू परिषदेचं काम करायचा. तर त्यांनी संस्थेला त्यावेळेला असं सांगितलं की स्वतःचं ऑफिस असलं पाहिजे, ऑफिस झालंच पाहिजे, मी स्वतः पैसे डोनेट करतो आणि सुरुवात करा. आणि त्याप्रमाणे ते रामायण बनवून आल्या. आज तुम्हाला दिसते की अयोध्यामध्ये राम मंदिर उभं राहणार आहे, रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. ते म्हणजे काय, मोदी आले आणि मोदींनी केलं असं नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. कुठचंही महान त्याच्या पाठीमागे अनेक लोकांची कशी तपश्चर्या आहे ते तुम्हाला सांगते, आणि म्हणून हा मी उल्लेख केला आहे. त्यावेळेला म्हणजे आजपासून 35 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, ठाण्यातल्या, आता इतर ठिकाणी पण असेल, पण ठाणे जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी शाळांमधून सगळ्या विद्यार्थ्यांना, म्हणजे 7वी 8वी 9वी असेल, आता मला सगळं पूर्ण आठवत नाही आहे कुठच्या इयत्ता होत्या त्या, त्यांना रामायणाचं एक पुस्तक दिलं जायचं. शिक्षकांनी अभ्यास करून घ्यायचा मुलांचा, आणि विश्व हिंदू परिषदेमार्फत परीक्षा घेतल्या जायच्या प्रश्न, आणि त्यांचे जे पेपर असायचे ते पेपर माझ्याकडे तपासायला माझा मामा आणून द्यायचा. म्हणजे जनमानसामध्ये रामाची भक्ती वाढवण्याचं कार्य तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने केलं हे आपल्याला शिकायचं आहे. आपल्याला हे करायचं आहे, आपण तळागाळातले भक्त आहोत. स्वामी भक्तीचा प्रसार करायचा असेल तर आपल्याला अशा प्रकारे नाही मी एकदम मोठंच काम करणार, स्टेजवर जाऊनच बोलणार, किंवा मी प्रकाश झोतातच येणार, मी हलकं काम करणार नाही, हे काय माझं काम नाही, हे विचार मनात आलं तर महान कार्य कधीही येऊ शकत नाही. तळागाळात सगळ्या लोकांनी तळागाळामध्ये जाऊन केलं. आता त्या मुलांना शिकवून छोट्या छोट्या खेडेपाड्यामध्ये जी मुलं आहेत त्यांचे जेव्हा पेपर वाचले तेव्हा रामायणाविषयी त्यांच्या मनात किती संभ्रम आहे ते सगळं दिसत होतं. वाल्या कोळी कोण, वाली कोण, कशाचा काही संबंध नाही, भाषा कशी, म्हणजे पण या सगळा जो समाज आहे, या समाजाला जे ज्ञान दिलं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यांच्याकडून अभ्यास करून घेतला, वर्ष परीक्षा घेत राहिले, आपोआप त्यांच्यातले 100 निदान 25 जण तर नक्कीच तयार झालेली असतील. व्हायचं की कार्य आपल्याला हे याच्यातनं शिकायचं आहे की कार्य आपल्याला असं वाढवायचं आहे. स्वामी भक्तीचा प्रसार केला म्हणजे मी स्वामी भक्ती केली, स्वामींच्या सगळ्या कार्यक्रमाला गेलो, इकडे गेलो तिकडे गेलो म्हणजे मी स्वामींचं कार्य केलं असं नाही. तळागाळात जाऊन जो कोण अज्ञानी आहे, ज्याला काही समजत नाही, अशाला सुद्धा किंवा जो चुकीच्या मार्गाने गेला आहे अशाला सुद्धा चांगल्या मार्गावर आणण्यासाठी आपल्या आयुष्यातला काही वेळ देणं, प्रयत्न करणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. आणि असा हा ह्याच्यामध्ये आज राम जन्मभूमीवर मी त्यावेळेला जेव्हा करसेवा चालू होती तेव्हाची गोष्ट आहे. त्यावेळेला माझा मुलगा साधारणपणे 10वीचा वगैरे करत असेल. त्यावेळेला एक कार्य केलं होतं असं की अयोध्येत राम जन्मलाय. आता प्रश्न येतोय कुठे, एवढ्या जर रामायणामध्ये सगळ्या ठिकाणी एकाच गोष्टीचा परत उल्लेख आहे तर एवढं त्याच्यावर कोर्ट कचेऱ्या वादविवाद होण्याची गरजच नाही आहे. अयोध्येत राम जन्मला, त्याचं जन्मदिन अयोध्येत असणारच. पण तरी पण ह्या लोकांनी आता ते सगळं जाऊ दे, म्हणजे त्याच्यावर मी एक काव्य केलं होतं, आता मला ते आठवत नाही, अयोध्येचं श्रीराम जन्मला कसं आहे त्याच्यामध्ये सगळं इतिहासाचा असे दाखला, एवढा इतिहास सांगतोय सगळं आहे. पण ठीक आहे, तरी पण सगळ्या योग्य मार्गाने जाऊन कायद्याच्या मध्ये सगळं बसेल अशा पद्धतीने आज हा कार्यक्रम आपण अयोध्येमध्ये तयार होत आहे. ह्याच्यामागे अखिल विश्वातले असलेला जो समाज रामभक्त समाज आहे त्या प्रत्येक रामभक्ताचं सहकार्य याला लाभलेलं आहे. आणि म्हणून महान कार्याची ध्वजा जर आकाशामध्ये उभारायची असेल तर आपल्याला असं तळागाळात राहून श्रम करून कार्य, नानांचं कार्य आपल्याला पुढे न्यायचं हे लक्षात घ्या तुम्ही. फक्त माझा प्रश्न सुटला म्हणजे संपलं नाही. नेहमी म्हणते फक्त तुम्ही आत्ताचा विचार करता, 2 वर्षाचा करता, 4 वर्षाचा करता, 10 वर्षाचा करता, 15 वर्षाचा करता, पण आपलं लाईफ स्पॅन खूप मोठं आहे, आपल्याला अनेक जन्म मिळणार आहेत, पुढचं काय. आणि म्हणून आत्तापासून पेरत जायचं आहे. मिळालंय गप्प बसलोय असं नाही, मिळालंय मग आता मला हे वाढवायचं, मिळालंय मला आता हे वाढवायचं आहे, अशा प्रकारे जर कार्य करत असेल तर स्वामी भक्तीचा प्रसार, फक्त परिवाराचं कार्य नाही म्हणत आहे मी, स्वामी भक्तीचा प्रसार असं विशाल मन ठेवायचं आपल्याला की त्यामुळे सुखी व्हावे सारे जण,
सर्व जणांना सुखी करायचं आहे. सुखी करायचं आहे म्हणजे काय, 10 गाड्या मिळाल्या, बंगले मिळाले, पैसा मिळाला आणि आईश्रमात लोळलं नाही. सुखी म्हणजे अंतरंगातलं सुख आहे. सगळं असून सुद्धा माणसं असमाधानी आहेत, हे सत्य मी तुम्हाला सांगते. माझ्याकडे अनेक जण येतात, सगळं असून पण समाधान सुख लागत नाही म्हणतात. पण तोच एखादा भगवंतालाच्या पुरणी स्वतःला अर्पण केलेलं असतं किंवा भगवंत सगळं बघतोय अशा भावनेने आपलं कर्तव्य कर्म पार पडत असतं, अशी व्यक्ती म्हणते की मी सुखी आहे. अशा पद्धतीने आपल्याला सर्व जणांना सुखी करायचं आहे, तर आपण खऱ्या अर्थाने स्वामी भक्त होऊ शकतो. नानाने मोठं विशाल कार्य आपल्यासाठी करून ठेवले. सर्वांची प्रेमाचं नातं निर्माण करत 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 नानांचं हे कार्य विशाल आहे. नानांच्या या कार्यामध्ये नानांना त्यांच्या पत्नीचा, माझ्या आईचा, मनोरमा करंदीकर यांचा त्याचं फार मोठं सहकार्य लाभलं की महाराजांची कृपा. घरात दिव्याखाली नेहमी अंधार असतो असं म्हटलं जातंय. घरातल्या व्यक्तींना मोठेपण समजत नाही. त्यामुळे तुम्ही जे अनेक गुरु बघाल असे की ज्यांना त्यांच्या घरातल्या व्यक्ती त्यांचं मोठेपण जाणूच शकत नाही, पण बाहेरच्या व्यक्तींना समजतं आणि मग त्या दुसरे शिष्यगण त्यांना मोठे करतात. पण नानांच्या आयुष्यात स्वामी समर्थांची कृपा नानांवर अशी होती की नानींना पूर्ण जाणीव होतं की नाना जे करतात ते काही चुकत नाही आहेत, पण ते काय करतात हे तिला एवढं कळत नव्हतं. किंवा एवढं मोठं महान कार्य नाना करतील असं तिला समजत नव्हतं, पण ते चुकणार नाहीत हा 100% तिचा विश्वास होता. आणि म्हणून तिने कधी नानांना कुठच्या ह्याच्यात विरोध नाही केला, प्रत्येक गोष्टीत सहकार्य करत गेले. आणि एक मोठी घटना जी घडली त्याच्यामुळे तर ती पूर्णपणे त्यांच्या कार्यातच आधी नुसती सपोर्ट करत होती आणि नंतर सहभागी झाली. ती घटना तुम्ही पुस्तकामध्ये वाचली असेल, मी लिहिलेल्या एका पुस्तकात त्याचा उल्लेख आहे. नाना चांगल्या पदावर होते, त्यामुळे व्यवस्थित सुखासीनं असं आयुष्य होतं. नातेवाईकामध्ये नाव मोठं होतं, त्यामुळे कोणाकडे लग्नाचा काही कार्यक्रम असला तर नानींचा आहेर नेहमी आईचा माझा मोठा आहेर असायचा. नानांची देण्याची वृत्ती होती. परवा कुठेही नाना बाहेर गावी गेले तर आपल्या जवळच्या सगळ्या नातेवाईकांसाठी काही ना काहीतरी वस्तू खरेदी करूनच येते. ते सारखेच प्रवासाला जायचे, टूरवर जायचे, पण प्रत्येक वेळेला जवळच्या नातेवाईकांसाठी काय छोटी ना मोठी प्रत्येकाची आठवण करून वस्तू आणायचे नाना. त्यामुळे नानींना पण मोठेपणा होता, मग देण्याचं मनही होतं. नाना पण तिला पैसे द्यायचे. मागे एकदा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की नानांचा मोठेपणा याच्यामध्ये आहे की त्या काळामध्ये नानांचा सर्व पगार नानींच्या हातात सुरुवातीपासून देत होते. नानांचं लग्न वयाच्या 22व्या वर्षात झालं, नानी 17 वर्षाच्या होत्या. लग्न झाल्यापासून आपला संपूर्ण पगार आपल्या पत्नीच्या हाती देऊन एवढा विश्वास नानांनी दाखवला की ती संसार नीट सांभाळेल. हा परस्परांवरचा एकमेकां असलेला जो विश्वास त्यांच्या ह्याच्यातला आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आता आहेर द्यायचा आहे, तर आता परिस्थिती बदललेली आहे. नाना स्वामी चरणीच्या चरणाशी कार्य करायला सिद्ध झालेले आहेत. त्यामुळे पूर्वीसारखा पैसा नाही की खूप मोठा आहेर करता येईल. आईला काळजी वाटली, जर मोठा आहेर केला नाही तर बाकीच्या नातेवाईकांमध्ये चर्चा होईल की नाही, आता काही करत नाहीत की काय. पूर्वी लोक खूप चर्चा करायचे, आता कोणकोणाच्या फंदात पडत नाही, पण पूर्वी ही चर्चा व्हायची. नानांच्या मोठेपणाला कुठेही धक्का लागता कामा नये हा भाव आई नानींच्या मनात होता. आणि म्हणून नानांच्या मागे लागल्या की तुम्ही काही करून पैशाची व्यवस्था करा. नाना अगदी शांत, तिला तिच्या प्रश्नाचं काही उत्तरही दिलं नाही नानांनी. एक दिवस गेला, दुसऱ्या दिवशी परत ती म्हणाली. नाना काहीच बोलले नाही. मग ती म्हणाली की तुम्ही नाही पैशाची सोय केली तर मी लग्नालाच जाणार नाही. कारण कमी आहेर घेऊन तिला जायचं नव्हतं. तिचं पण तिच्या दृष्टिकोनातून एक बरोबरच होतं की पतीचा मोठेपणा तिला सांभाळायचा होता, तिला स्वतःचा मोठेपणा दाखवायचाच नव्हता. कारण ती काय कमवत नव्हती, त्यामुळे दिलं ते नानानेच दिलं हे बाकीचे नातेवाईक समजतात. तिसऱ्या दिवशी दुपारी सतरंजी घालून नानी झोपल्या. दुपारच्या वेळात 15-20 मिनिटं ती आडवी पडायची आणि स्वप्नात स्वामी आले आणि स्वामी म्हणाले उठ. नानी उठल्या. सतरंजी उचलली तर रत्न, माणिक आणि हिऱ्याचे ढिगाचा कल्पना करा तुम्ही किती असतील. आणि स्वामी पुढे नानींना म्हणाले की तुला किती हवंय तेवढं तू घे.
पण माझ्या मुलाला त्रास देऊ नकोस. नानींनी काही नको म्हणाल्या. आणि नानांकडे काही मागायचं, पैशासाठी नानांच्या मागे लागायचं. ह्या ह्याच्यातून भ्रमातून नानी पूर्णपणे बाहेर आल्या त्या स्वप्नानंतर. दुपारी स्वप्न पडल्यावर संध्याकाळी तिने नानांना सांगितलं की असं असं स्वप्न पडलं, आता मला काही नाही, माझी आता कुठलीच कंप्लेंट नाही. आणि त्या क्षणापासून ती पूर्णपणे स्वामी कार्यामध्ये गुंतली गेली. महाराजांनी अशा प्रकारे या दोघांच्या ह्याच्यातून नेहमी सहकार्यानेच कार्य वाढतं हे लक्षात घ्या. कुठचंही महान कार्य करायचं असलं तर सहकार्य ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि नानींनी दिले जे योगदान आहे ते तेवढंच महत्त्वाचं आहे. नानी पण कायम आनंदी, मगाशी त्याही म्हणाली तशी नानींचं घर खूप छान असतं. खूपच सुंदर घर, नीट नेटकं ठेवायची, म्हणजे चित्रासारखं घर असायचं. आता खरं असं म्हणतात की सासूला सून घाबरते, म्हणजे त्या काळात घाबरायची, पण मी माझ्या आईला घाबरायची, अशी गंमत होती. आता आठवणी सांगायचं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की जर रविवारी त्यावेळेला मंदिराचं बांधकाम थोडंफार काय दर रविवारी काही नानी जायच्या नाही, कारण एवढी काय मोठ्यात गर्दी नसायची. तर रविवारी जर आईने सांगितलं की मी येणार आहे उद्या तुझ्याकडे, शनिवारी मी भेटलेली असायची, उद्या मी दुपारी तुझ्याकडे येईन असं जर आईने सांगितलं, तर रविवार सकाळपासून माझी नुसती स्वच्छता आणि टापटिपीला सुरुवात असायची. एवढं मला भीती वाटायची की तिला माझं घर जर नीट नसलं तर तिला आवडणार आणि तिला वाईट वाटेल आणि ती करायला लागेल. ती नुसतं म्हणणार नाही की तू असं का ठेवलं, ती लागली स्वच्छता करायला सुरुवात करेल. आणि म्हणून ती येणार म्हटल्यानंतर मी झटाझटा घर आवरून साफ ठेवायचं. आता याच्यावरून एक गोष्ट आठवली. काय झालं, नानी जायच्या दिवशीची, नाना 1984 सालची गोष्ट, नानी गेल्याची गोष्ट आहे. 5 दिवस हॉस्पिटलमध्ये होत्या नानी. आणि मी रविवारी परत भोपाळला परत जाणार होते, मला सोमवारी महत्त्वाचं काम होतं. आणि हॉस्पिटलमधून नानींना डिस्चार्ज देणार असं डॉक्टरांनी सांगितलं होतं की मंगळवारी मी सोडतोय, फक्त त्यांच्याजवळ कायम कोणीतरी व्यक्ती असली पाहिजे. त्याप्रमाणे सगळी अरेंजमेंट झाली होती. आणि मी भोपाळला निघणार होते. मी हॉस्पिटलमधून 4 वाजता घरी आले. आणि घरी आल्यानंतर मी घरा माझं घर आवरायला सुरुवात केली. सोफ्याची कव्हर्स बदलली, पडदे बदलले, जिथे काय मला वाटत होतं की ही गोष्ट योग्य ठिकाणी नाही आहे असं भराभरा सगळं करायला लागल्यावर माझे यजमान मला म्हणाले की तुला आता 6 वाजता निघायचं आहे आणि तू हे सगळं काम का काढून ठेवलंस. तर आई माझ्याकडे राहायला येणार होती असं ठरलं होतं. माझे यजमान होते, मुलगा होता आणि माझ्या 2 मावश्या येणार होत्या आणि ते सगळं बघणार होत्या. मी यांना त्यावेळेला जे वाक्य म्हटलं ते खूप महत्त्वाचं आहे, तुमच्यासाठी म्हणून सांगते. मी का आईला त्यावेळेला अगदी खूप लहान नव्हते समजत. आईचं आणि मुलीचं नातं होतं, तसंच माझं आईशी कायम नातं होतं. आई गेल्यानंतर तिचं कार्य केवढं महान आहे नंतर मला उमजत गेलं. तर मी यांना मस्करीत गमतीत काय म्हटलं की अहो महाराज आपल्या घरी येणार आहेत ना, आणि म्हणून मी ही आवरावरी करते. आणि त्याच रात्री आई गेली. म्हणजे आई कुठच्या पदावर आहे, आईचं मोठेपण किती आहे हे महाराजांनी माझ्या मुखातून वदवून घेतलं असं मला वाटतं. आत्ताच आठवणीने विषय निघाला म्हणून सांगितलं. नानी हौशी होत्या, नानींचा आवाज गोड होता, त्यामुळे नाना काव्य करायचे आणि त्या काव्यावर नानी चाल लावून म्हणून दाखवायच्या. पण चाल लावताना जर एखादा शब्द कुठे खटकला तर तो शब्द बदलून कुठला शब्द घालायला पाहिजे असं नानी बरोबर नानांना सांगायचं. आणि हा सगळा प्रसंग नेहमी सकाळच्या वेळेला व्हायचा. मी स्वतःला भाग्यवान समजते की मला 5 वर्ष अशी मिळाली की फक्त मी, नाना आणि नानी घरात होतो. वडीचं लग्न झालं, भाऊ IIT शिकायला होता, त्यामुळे आम्ही तिकडे, त्यामुळे पूर्णपणे त्या दोघांच्यातच मी होते. पहाटे लवकर नानी उठून चहा करायच्या, नाना पण लवकर उठायचे आणि नानांचं लिखाण सुरू व्हायचं. आईचं नेहमीप्रमाणे घरातली आवरावरी, स्वच्छता आणि बाहेर बागेचं काम वगैरे अशी तिची. मी उठले की ती लागलीच होऊन माझा पण चहा गरम करून द्यायची. आणि खूप लाडात वाटवलं आईने आम्हाला, खरं म्हणजे, पण आम्ही बिघडलो नाही हे महत्त्वाचं. आणि मग नानांचं काव्य झालेलं असलं तर नाना किंवा नानाने काय लिखाण केलेलं असेल तर मी चहा पित असताना माझ्याबरोबर नाना परत चहा घ्यायचे. नानांना चहा खूप आवडायचा. आणि मग ते मला ते वाचून दाखवायचे की आज मी हे लिखाण केले. किंवा एखादं काव्य नानांनी केलं तर नाना ते मला सांगायचे की हे काव्य झालेलं आहे आणि आईला बोलव, ती चालीवर म्हणून दाखवेल. मग आई बागेत काम करत असायची. घराच्या बाहेर तिने छोटा, आता जशी स्वामी भवनात बाग केली आहे गुलाबाची, ती नानींनी बनवली आहे, तसं घराबाहेर बनवते. मी आईला हाक मारायचे की तू ये जरा काव्य म्हणायचं आहे चालीवर.
आई आल्यावर चाल लावायची, स्वतः चाल लावायची. थोडीफार नानांनी लावलेली होती, कारण नाना चालीवर पण काही वेळेला काव्य केलं जातं कवीकडून तसं. आणि मग ती गोड तिच्या आवाजात नानांना म्हणून आम्हाला म्हणून दाखवायची. मग एखादा शब्द खटकला म्हणताना की नानांना लागली सांगायची, या ठिकाणी हा शब्द घाला. तर नाना नेहमी हसून म्हणायचं की बरोबर जोडी दिली आहे परमेश्वराने, मी करू शकतोय, मी करतोय. आणि त्याच्यात जर काय राहिलं आहे तर तू क्रिटिसाइज करू शकतेस, पण नुसती क्रिटिसाइज नाही करत आहेस तू, तर तिथे काय पाहिजे हे परफेक्शन पण तू माझ्या आयुष्यात घडवतेस, असं नाना नेहमी तिच्या थट्टा मस्करीत म्हणायचा. असा हा सकाळचा नानांचा प्रवासाचा आयुष्याचा दिवस असायचा. आनंदाचंच बाग फुलवतच सगळं आयुष्य नाना जगले. आणि हेच आपल्याला नानींकडून शिकायचं आहे की सदैव आनंदी राहा. कंटाळा, त्रास आलाय, मला खूपच त्रास होतोय वगैरे सगळे शब्द तुमच्या ह्याच्यातून पार निघून जायचं, हे नानांकडून शिकायचं आहे. कंटाळा, आळस या दोन गोष्टी नानांना आणि नाण्यांना माहिती नाहीत. किती कठीण प्रसंग असला तरी कधीही नानी पण कधी वैतागल्या नाहीत की हे असं काय, अमुक काय. कधी त्रासदायक शब्द मुखातून कधीही त्या दोघांच्या ह्याच्यात कधी आलेले नाही. तर त्या दोघांच्या बाकीच्या कार्याच्या आठवणीबरोबर आपलं रोजचं आयुष्य आपण कसं जगायचं हे नानांकडून शिकायचं आहे. की खराच सुसंवाद राहिला पाहिजे. त्याला या गोष्टीची आवड आहे, ठीक आहे. मग नानीने जसं नानांना सहकार्य दिलं आणि नानांनी पण नानींना तेवढंच सहकार्य दिलं आहे की तिला नीटनेटकेपणाची आवड आहे, टापटिपीची आवड आहे, बागकामाची आवड आहे. सगळ्या गोष्टीमध्ये नानांचं तिला प्रोत्साहन होतं. आणि तू पैसे घे आणि तू कसेही खर्च कर, मी तुला विचारणार नाही, हा जो विश्वास दाखवला. मुलांचं संगोपन तू व्यवस्थित करशील हा विश्वासही नानांनी आईवर दाखवला. नाना कुठल्या पंथात पडले नाही की काय केलं आहे, अमुक झालं आहे का तमुक झालं ना. पूर्ण विश्वास तिच्यावर दाखवला आणि तिच्याकडनं काय होतं ते व्यवस्थित कार्य नानांनी करून घेतले. एवढ्या वरच्या पदावर पोचलेले नाना जेव्हा त्यांच्याकडे भक्त लोक यायला लागली होती, माणसाला कसं लागलीच वाटतं की मी किती मोठा, मी एवढे लोकांची कामं करतो, मग घरात माझं काहीतरी व्यवस्थित स्थान असलं पाहिजे वगैरे. नाना साधेच राहिले. नानी जर बाहेर कुठे भाजी आणायला गेल्या, पूर्वी ठाण्यातल्या आर्यकिडा मंडळापेक्षा गावात भाजी चांगली मिळायची तळ्यावरची. तर आई जर भाजी आणायला तळ्यावर गेली तर येताना बरीच भाजी घेऊन यायची. रिक्षा पण नव्हत्या त्या काळामधली गोष्ट आहे. तर ती दमून येणार हा भाव नानांच्या मनात असायचा. आणि नाना तिच्यासाठी चहा करून ठेवायचे. सत्य गोष्टी सांगते मी, त्या काळातली गोष्ट आहे, मागच्या पिढीतली गोष्ट आहे. आजच्या पिढीत पुरुष काम करतात दोघं नोकऱ्या करून आणि मग तो हक्काने काम करा, म्हणजे मी हे केलं तर तू हे कर, अशा पद्धतीचे संसार होतात. पुरुष काम करतात पण त्याच्यामध्ये काय स्पर्धा आहे की मी एवढं करते तुला हे करायला लागेल. इथे प्रेमाचं नातं नाही आहे, पण या दोघांच्या ह्याच्यात प्रेमाचं नातं होतं. न सांगताच नाना चहा करून ठेवायचे. तिला आल्याबरोबर तिच्यासमोर चहाचा गरम कप नाना ठेवायचे. आणि बाहेर लोक बसलेली आहेत, मधलं दार बंद करून नाना आत येऊन आईला चहा देऊन जायचे. मी ऑफिसला जायचे त्यावेळेला काही दिवस आई भावाकडे गेली होती काही कामासाठी. त्यावेळेला सुद्धा नाना, म्हणजे ही साधारण 83 सालची गोष्ट असेल, जर आई घरात नसली तर नाना मी ऑफिसहून घरी यायच्या वेळेला 2 कप चहा करून ठेवायचे. मी आल्याबरोबर, आमच्या घरात 2 दार होती, मागे आणि पुढे. मी मागच्या दारानं यायची, लोक पुढच्या बाजूला असायची, मध्ये दार होतं किचन आणि हॉलच्या मध्ये. तर नाना मला हळूच येऊन सांगायचे, दार बऱ्याच वेळा ते बंद असायचं, मला येऊन हळूच सांगायचं की चहा करून ठेवलेला आहे, पटकन फक्त गाळून घे, आत्ताच केलेला आहे, गरम आहे. मी कुठच्या वेळेला येणार आहे ही वेळ लक्षात घेऊन नाना चहा करून ठेवायचा. हे जे नानांच्या आयुष्यातलं आहे की दुसऱ्याला आनंद देणं. आपल्याला वाटतं की आनंद द्यायचं म्हणजे काय, हे दिलं म्हणजे आनंद दिला आहे, मी दिलं आहे ना त्याला एवढं सगळं, किंवा आता बायकोला आणून दिलं आहे म्हणजे झालं, अशी मी एवढं दिलं आहे मग काय, असं नाही. की आत्ता माणसाला कुठच्या गोष्टीची गरज आहे, ती गरज आपण कशी पुरी करू शकतो, याच्यासाठी आपण काय करायचं, हा जो नानांच्या मनातला भाव होता तो शिकायचा आहे आपल्याला. की जिथे जिथे आपण जिथे जिथे वावरतो आहे, तुमच्या घरात तुमचे आई वडील आहेत, तुमची लहान मुलं आहेत, तुम्ही दोघं आहात,
प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या आहेत, प्रत्येकाचा वेळ वेगळा आहे. जर सर्वांनी एकमेकांची गरज ओळखून त्याप्रमाणे स्वतःहून गोष्टी करत राहिल्या तर घराघरामध्ये सुसंवाद निर्माण होईल. लक्षात ठेवा. आणि हे नानांच्या चरित्रातून आपल्याला शिकायचं आहे. नानांनी नुसतं पुस्तकं लिहून, प्रवचने देऊन लोकांना नुसतं लेक्चर नाही दिलं, हे लक्षात ठेवा. स्वतः अनुकरण करून ते जीवन नानांनी जगून दाखवलं की घरात स्वर्ग कसा निर्माण करायचा. त्याचबरोबर स्वामी भक्ती कशी करायची की आपण यशाची एवढी उंच शिखर चढू शकतो. आज जे भव्य दिव्य कार्य मंदिर बांधलेले आणि असंख्य लोकांचे जे प्रश्न सुटतात. मी थक्क होते कधीतरी खरोखर की एवढा गहन प्रश्न कसा सुटला. म्हणजे तिथे महाराज कार्य करतायत, पण महाराज कार्य करतायत म्हणजे नानांची जी उपासना आहे, नानांनी जी तपश्चर्या केली आहे, नानांनी ते जीवन जगून दाखवलं आहे. भक्ती मार्गावरचं सुद्धा रोजचं वैयक्तिक आयुष्य आणि सामाजिक आयुष्य याच्यामध्ये नानांनी जे दाखवलं आहे त्याच्यामुळे स्वामी प्रचंड आनंदित झालेले आहे. आणि म्हणून नाना जे म्हणायचे की माझ्याकडे प्रश्न घेऊन येणाऱ्याचं, ज्याचं नाव माझ्या रजिस्टरमध्ये आहे त्याचा प्रश्न मी स्वामींकडे नेऊन चढवीन. आणि तेच आता घडतं की जो कोणी दर्शनाला येतो त्याला तो जर प्रश्न विचारण्यासाठी आला तर त्याला जी उपासना दिली जाते, मी जे काय सांगते त्यांना त्यातून त्यांचे प्रश्न सहज लीलया स्वामी सोडवून टाकतात. एवढं महान शक्तीचं केंद्र नानांनी स्थापन केलं आहे, लक्षात घ्यायचं आहे. आणि या सगळ्या स्थापनेमध्ये इथे असलेली काही मंडळी आहेत की ती नानांच्या बरोबर होती आणि त्यांनी नानांच्या कार्यामध्ये सहभाग घेतला. आता नाना नसताना पण त्यांचा सहभागच आहे. पण त्यांनी तो सगळा काळ बघितला आहे की नाना कसे वावरायचे, कसे बोलायचे, कसे कुठे राहिले, काय केलं, किती धावपळ करायची. स्वामींच्या कार्यासाठी त्यांचे जेवण खाण कुठे कसला कधी दोघांनी आयुष्यात विचार केला नाही. ही सत्य घटना तुम्हाला मी सांगते आहे. जेवण हा आयुष्यातला महत्त्वाचा प्रश्न नाही, पण आम्ही सगळेजण पहिली गोष्ट त्याला देतो की मग आता इथे स्वामींच्या कार्याला गेलो तर माझं जेवणाचं काय होईल हा विचार आधी मनात येतो आमच्या. मग तिकडे सोय आहे का. गेल्यावर एकदा मला एका माणसाचा मेसेज आला, प्रतिष्ठित व्यक्ती होती आणि येणारे वगैरे कळवलं होतं. आता सहज बोलते, मला कळवलं होतं, मेसेज टाकला होता की मी जाणार आहे असं तसं. मग त्याची मध्यस्थ कोण होती तिचा मला मेसेज आला, तो नाही आणखीन एक प्रसंग आहे. तर बरेच झाले तर आता रिसेंट तुम्हाला आहे तो सांगते. प्रश्न असा विचारला होता की गेल्यानंतर नाश्त्याची सोय आहे का, दुपारी जेवणाची सोय आहे का. तर मी सांगितलं, मी मेसेज असं पाठवला की मंदिर दर्शनासाठी आहे. प्रश्न लिहिलं, मंदिर दर्शनासाठी आहे, जाऊन स्वामींचे आशीर्वाद घ्यायचे आहेत, पुढचं स्वामी बघणार आहेत. त्यांना काय कळायचं ते कळलं आणि ते गेलेच. द्यायची गंमत आहे समाजामध्ये. आता सहज विचार होते, पण नानांनी कधीही दोघांनीही की आज संध्याकाळचं आपल्याला कशा पद्धतीने किंवा आपल्या जेवणाखाण्याची सोय काय झाली मग काम सोडून जेवण खाण बनवत बसले जेवण असं नाही केलं. ते पुढे महाराज आहेत, महाराज काळजी घेणार. आपल्याला आत्ता कार्य करायचं आहे, या कामासाठी आत्ता आपल्याला बाहेर पडायचं आहे. तत्क्षणी नानी तयार व्हायच्या नानांच्या बरोबर आणि जायच्या. प्रत्येक वेळा नानांच्या बरोबर नानी राहिलेली आहेत, हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजे नानाला एवढी खात्री होती की हिला ह्या मार्गामध्ये पुढे कार्य करायचं आहे. हे नाना जाणून होते. नानाने सांगितलं नाही की तू नंतर बघ किंवा काय, पण ते जाणून होते की ती कार्य करू शकेल. आपली पत्नी हे कार्य सहजपणे पुढे नेऊ शकते. असा जो नानांच्या मनात विश्वास होता तो पण तेवढाच महत्त्वाचा आहे आणि त्याच विश्वासाने त्यांनी सतत तिला आपल्याबरोबर ठेवलं. आता दुसरी छोटीशी गोष्ट की नानी कॉफी प्यायच्या आणि नानांना चहा आवडायचा. आता घराघरात वेगवेगळं असतं की बायकोला चहा करायला आवडत नाही, पण नवरा चहाचा शौकीन असतो, मग तिला वास पण सहन होत नाही म्हणून ती चहा पण बनवत नाही. अशी गंमत मला खूप गमती ऐकायला मिळतात. मी तुम्हाला सांगते, तिथे बसून लोकांच्या जीवनातल्या खूप आता प्रवचनात पुढच्या वेळेला सांगेन कशा गोष्टी. तर नानी कॉफी प्यायच्या, नानांना मात्र चहा करून जेव्हा नानांना चहा हवा आहे त्या वेळेला नानी चहा करून आनंदाने चहा करून द्यायच्या नानांना. पण आता दोघं जण कुठे गेल्यावर नानांच्या लक्षात आलं की नानींसाठी कॉफी बनवायला लागते आणि नानांसाठी चहा बनवायला लागतो. तर त्या घरातल्या व्यक्तीला त्रास होतो हे नानांनी जाणलं. आम्ही जाणतो का कधी
कोणाला त्रास होतोय आमच्या मनात विचार येत नाही. आम्हाला त्रास झाला की बस माझी त्याची मग आम्ही बडबड करणार, आम्हाला त्रास झाला. नानांनी नानींना सांगितलं की अगं आपण दोघं कुठे गेलो की लोकांना त्रास होतो, तर तू आता चहा प्यायला सुरुवात कर. ते सार्वजनिक पेय आहे, सर्वांकडे जनरली चहा पटकन बनवला जातो आणि म्हणून तू बदल, असं नानांनी सांगितलं. असं नाही की कॉफी केली तरी माणसांना काही वेळा त्रास होतो, चहा सहजपणे होतो. सर्वसामान्य पिणारे मेजॉरिटी लोक चहा पितात, तर तू चहा प्यायला सुरुवात कर. नानींनी तात्काळ नानांची आज्ञा मानली, म्हणजे ती प्यायला तिने सुरुवात केली चहा. एवढा सहकार्य करायचं आहे आपल्याला आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीशी. आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक व्यक्तीशी सहकार्य करून दुसऱ्या व्यक्तीला होणारा त्रास कमी करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहायचं. हे नानांच्या आपल्या जीवनचरित्रातनं आपल्याला बघायचं आहे. आता पुढचा आपल्याला कार्यक्रम करायचा आहे, वेळेचा प्रश्न आहे, म्हणून मी इथेच थांबते. नानांच्या काही ज्या काय आठवणी होत्या त्या तुम्हाला सांगितल्या. स्वामी कार्याविषयी आपण एरवी नेहमी जास्तच बोलतो. फक्त आजच्या या पुण्यस्मरणाच्या दिवशी आपल्याला एकच शिकायचं आहे की आपल्याला आपलं स्वतःचं जीवन आनंदी करून समाजामध्ये आनंद जेवढ्या पद्धतीने आपल्या कृतीतून, आपल्या बोलण्यातून आपल्याला निर्माण करता येईल, तो आनंद निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहूया. तशी एक पणती लावल्यानंतर त्याच्यातून आपण 100 पणत्या पण लावू शकतोय, पण त्याच्यामध्ये दिव्यामध्ये तेल आणि वात पाहिजे, तर ते दिवे लागणार आहेत. 1000 दिवे पण एका ज्योतीतून तयार होतील. तर ही तेल आणि वातीची तयार असलेली म्हणजे अशी माणसांची मनं आपल्याला तयार करायची आहेत. आणि हे महान कार्य आपल्याला असंच पुढे न्यायचं आहे. सद्गुरू श्री स्वामी समर्थ.